हा चला तर आज आपण नवोदयचा आकृती पूर्ण करा हे पाहणार आहोत. याच्यावर आपण रिव्हिजन करणार आहोत. आकृती पूर्ण करा. बघा याच्यामध्ये काय काय असते ते बघूया आधी. यामध्ये एका चौरसामध्ये 4 भाग केलेले असतात. अशा प्रकारे यापैकी 3 भागामध्ये काही आकृती किंवा नक्षा असतात आणि या आकृती किंवा नक्षामध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती किंवा नक्षी काय असायला हवी हे आपल्याला कळू शकते. विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना चौरसातील भागाचे क्रमांक सोबत दाखवल्याप्रमाणे आहेत असा विचार करावा. बघा कसं 1 2 3 4 याच्यामध्ये आकृती दिलेली असते आणि आपल्याला चौथी आकृती पूर्ण करायची असते. आलं लक्षात. बघा यामध्ये काय काय दाखवलेलं असते आपण बघूया. समोर बघा यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारणतः नियम लक्षात घ्यायचे आहेत. कोणते नियम लक्षात घ्यायचे आहे? बघा पहिला नियम आहे प्रश्न आकृतीतील 4ही भागातील आकृत्या किंवा नक्षा सारख्या असू शकतात. म्हणजे आपल्याला 4ही आकृत्या कशा असू शकतात? त्या सारख्या असू शकतात. प्रश्न आकृतीतील 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्या असायला हव्यात. दुसरं लक्षात आलं. 2 आकृत्या सारख्या असेल आणि मग दुसऱ्या भागातील आपल्याला 2 आकृत्या सारख्या असेल म्हणजे 2 आकृत्या सारख्या असू शकतात किंवा सर्वच आकृत्या सारख्या असू शकतात. प्रश्न आकृतीत 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकीच्या आरशातील प्रतिमा असू शकतात. पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून इतरही 2 भागातील आकृती किंवा नक्षा एकमेकीच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असायला हवेत. आता आपल्याला याच्यात आणखी कधी कसं असू शकते? कधी आरशातील प्रतिमा असू शकते आणि पाण्यातील प्रतिमा सुद्धा असू शकते आपल्याला ओळखण्यासाठी. किंवा प्रश्न आकृतीत कोणत्याही एका भागातील आकृती नक्षी घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेत म्हणजे घटिवेत वा विरुद्ध दिशेत प्रतिघटिवेत फिरवली असता लगतच्या भागातील आकृती व नक्षी मिळू शकते. आणि प्रश्न आकृतीतील सर्व भागातील आकृत्या नक्षा भिन्न असू शकतात पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते. कधी कधी काय होते माहित आहे का? त्यामध्ये आकृत्या दिलेल्या असतात पण त्या आकृत्या आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावं लागतात कधी कधी आणि कधी कधी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवावं लागतात. आता बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरण्यात त्याला काय म्हणतात रे? काय म्हणतात त्याला? घटिवत. असं आपण फिरतो ना घड्याळाच्या काट्यात त्याला घटिवत म्हणतात. आणि असं विरुद्ध दिशेने फिरते त्याला प्रतिघटिवत म्हणतात. काय म्हणतात? प्रतिघटिवत म्हणतात. काही नमुना प्रश्न पाहूया तुम्हाला सांगायचं आहे. बघा अशा प्रकारे प्रश्न दिलेला असते आणि वर बघा काय दिलेला आहे प्रश्न. वाचा बरं हा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नात बरं थांबा मीच वाचतोय. पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे ही वाली बाजू दिसली म्हणजे आपली डावी त्यांची डावी. तुमचा डावा हात कोणता आहे? तो वाला. तर डाव्या बाजूला ही प्रश्न आकृती दिलेली असते आणि त्यातील एक भाग वगळला आहे आणि उजवीकडील उत्तरांच्या आकृत्या म्हणजेच ABCD या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती ते शोधून व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रे? काळे करायचे आहे, गोल करायचे आहेत. आता बघा ही प्रश्न आकृती दिली. सांगा हिच्यामध्ये 4 भाग आहेत. हे 1 भाग, हे 2 भाग, हे 3 भाग आणि 4 भाग. आता आपल्याला ही आकृती आणि ही आकृती सारखी असायला पाहिजे. इथं कोणते येईल सांगा मग? C नंबरची आकृती येईल. आता बघा इथं बघा तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारच्या 4 भाग दिलेले असतात. यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये आकृती पूर्ण करामध्ये दिलेले आहेत. हा भाग आणि हा भाग. आता बघा हा भाग आणि हा भाग एकमेकाच्या विरुद्ध आहेत. मग इथं आपल्याला कसं करायला लागेल? इथं आपण काय केला? रेष पाडली. रेष पाडली का? आता बघा इथं काळा टिंब आहे म्हणून इथं काय रे? काय आहे इथं? काळा आहे, काळा टिंब आहे ना. ग ग
तर इथं काय आहे मग आता व्हाईट टिंब आहे, मग असं टिंब आपल्याला काढता येईल, काढता येईल, काढता येईल ना. मग ही सरळ रेष आहे, सरळ रेष काढली, अशी एक सरळ रेष आहे, ही एक सरळ रेष काढली, इथं काळा टिंब आहे, इथं काय काढायचं आपल्याला मग काळा केलेलं टिंब. अशी आकृती कुठे आहे आपल्याला, कशामध्ये आहे, सी मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. अलग लक्षात. तर मी तुम्हाला पटपट आपला हा सरावच आहे, तर पटपट सांगतोय, तुम्ही पटपट उत्तर सांगायचे. समजलं, आकृती पूर्ण करा. चला आता यानंतर बघा, चला ही आकृती पूर्ण करायची आहे. बघा काय येते तर सांगा, कोणतं येईल, डी नंबरचं. इथं गोल केलेला आहे म्हणून नाही हा, तर बघा निरीक्षण करा बरोबर तुम्ही. बघा इथं पाकळी आहेत, आपल्याला इथं विरुद्ध पाकळी असायला पाहिजे, बरोबर. कोणत्या नंबरचं येते मग, डी. प्रश्न आकृती 3 चौकटामध्ये हुबेहूब सारखी रचना आहे, त्यामुळे चौथ्या चौकटीत ही अशीच रचना असेल, म्हणून उत्तर आपलं डी येईल. चला यानंतरचं बघा, कोणतं येते, बी येते. इथं पण तसंच, प्रश्न आकृतीच्या पहिल्या भागाचे आरशातील प्रतिबिंब दुसऱ्या भागात आहे, यानुसार तिसऱ्या भागाचे प्रतिबिंब चौथ्या भागात असेल, म्हणून उत्तर बी, आरशातील प्रतिबिंब. आता बघा या भागाचं या भागामध्ये आहे आणि या भागाचं प्रतिबिंब कुठे येईल मग इथं, किंवा आपल्याला ती आकृती अशी पूर्ण पण सुद्धा करता येते. इथं आरशातील प्रतिबिंब दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 सांगा पटकेन. ए, इथं बघा प्रश्न आकृतीच्या पहिल्या भागाचे जल प्रतिबिंब तिसऱ्या भागात आहे, यानुसार दुसऱ्या भागाचे जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब असेल, म्हणून उत्तर कोणतं येते आपलं, ए. उत्तर कोणतं येते, ए. उत्तर कोणतं येते, ए. इथं लक्षात घ्या, इथं पाण्यातील प्रतिबिंब दिलेलं आहे. आता पहिल्या भागाचं बघा बरं, हे भाग इथं कसं दिसतोय, पाण्यात कसं प्रतिबिंब असते, कुरपाटी असते ना. आपण जर असं नदीकाठी किंवा पाण्याच्या ठिकाणी उभं राहिलो तर आपले पाय आपल्या पायाला असे चिपकलेले दिसतात आणि मुंडकं खाली दिसते ना, तशा प्रकारे इथं बघा. मग याचं पण विरुद्ध पाण्यातील कसं दिसायला पाहिजे, कसं दिसायला पाहिजे रे, याच्यासारखं दिसायला पाहिजे ना, है ना. म्हणून ए बरोबर आहे. म्हणून काय आहे रे, ए बरोबर आहे. हे आकृती पूर्ण करताना आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिबिंब हे सुद्धा पाहायचं आहे. चला त्यानंतरचा 5वा प्रश्न पटपट सांगा आता. सी नंबरचं इथं पण तसंच, प्रश्न आकृती तिसरा भाग 180 अंशातून फिरवल्यास दुसरा भाग मिळतो, यानुसार चौथा भाग फिरवल्यास आपल्याला त्यानंतरचा भाग मिळतो, म्हणून उत्तर आपलं सी आहे. इथं उत्तर काय आहे, सी आहे. आपल्याला लक्षात, चला इथं सी आहे. कशा प्रकारे, किंवा आपण असं पण आपल्याला जर समजलं नाही तर आपण अशा प्रकारे पण करू शकतो. बघा इथं गोल आहे म्हणून इथं पण काय काढला रे, गोल काढला. परत असा गोल, मग इथं पण काय येईल, गोल येईल. इथं पण काय येईल रे, गोल येईल. अशी आकृती कुठे आहे, कोणत्या याच्यात आहे अशी आकृती, आता कोणत्या याच्यात आहे, सी मध्ये. आता हे राहिलं बघा आपलं, इथं चौकोन आहे म्हणून इथं काय येईल रे, असा चौकोन येईल. आणखीन काय राहिलं का, नाही. म्हणजे या आकृतीसारखी ही आकृती आहे. अलग लक्षात, अशी उलटी केले तर म्हणजेच आपलं हे होईल. तर बघा, किंवा असं पण आपल्याला करता येईल, फिरून सुद्धा आपल्याला करता येईल. कोणतं उत्तर आहे मग याचं आता, सी नंबर मध्ये ही आपली कृती दिसते. अलग लक्षात, आपल्याला असं पण समजेल, आकृती फिरवायचं काम नाही, तिच्या तिथं आपल्याला आकृती काढून बघता येईल. चला प्रश्न क्रमांक 6. कोणते येते, बी नंबरचे येते. इथं काय म्हणते बघा, पहिला व दुसरा भाग एकमेकाच्या आरशातील प्रतिमा आहेत, म्हणून तिसरा व चौथा भाग ह्या सुद्धा आरशातील प्रतिमा असायला पाहिजेत. हा भाग आणि हा भाग हा आरशातील प्रतिमा आहेत, मग हा सुद्धा आरशातील प्रतिमा असायला पाहिजेत. आरशात कसं दिसतो आपण,
डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे दिसतो आणि आपण आहे तसेच दिसतो, पण डावी साईड उजवीकडे जाते आणि उजवी साईड डावीकडे जाते. अशा प्रकारे आपलं हे असते. याचं कोणतं उत्तर आहे? बी नंबरचं. हा, आता खरं आहे ते सराव प्रश्न होते, आता आपल्याला सोडवायचं आहे. चला, प्रश्न क्रमांक 1 स्वाध्याय सांगा कोणता आहे? आराध्या, आता आपल्याला पटापट सांगा. मी एकाएकाला विचारणार, तिथे येऊन आपल्याला टिक मार्क करायची आहे आणि ज्याचं बरोबर असेल, लक्षात, धनश्री पासून सुरुवात. पहिल्या नंबरचं काय, कोणतं आहे त्या बाकीच्या सांगायचं आहे. कोणतं आहे तिथं नको करू, ते डायरेक्ट हा कोणतं आहे इथे इथं करणार. हा, आलं लक्षात? ए नंबरचं बरोबर आहे. बरोबर आहे ना ए नंबरचं? सर्वाला समजलं ना ए नंबरचं बरोबर आहे का? हो किंवा नाही? हो हो. चला, धनश्री मोडून टाक बेटा ते. हा, चला, त्यानंतर पटापट. हा, बाकीच्याने लक्षात घ्यायचं, मी कोणाला पण विचारेल. चल ममता, 2 नंबरचं कोणतं आहे बघा, आकृती पूर्ण करा. कशा प्रकारे येईल ते बघा. 4 डी नंबर आलेला आहे. बरोबर आहे का रे? का बरोबर आहे सांगा बरं? हा, का रेसच्या बरोबर आहेत? हे कशातील प्रतिमा असू शकते सांगा बरं? आरशातील. कशातील प्रतिमा असू शकते? आरशातील प्रतिमा असू शकते. म्हणून हे बघा, हे एक इथं लक्षात द्या, आपल्याला ही आरशातील प्रतिमा आहे. आपण आधीच बघितलं होतं, ही 1 नंबरची आकृती, हे 2 नंबरची आकृती, ही 3 नंबरची आकृती आणि ही 4 नंबरची आकृती. आता 3 नंबरची आकृती 4 नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे, तर 1 नंबरची आकृती पण आरशातील प्रतिमा असायला पाहिजेत. मग कोणती आहेत? डी नंबरचं. बरोबर आहे? बरोबर आहे ना? चालते. याच्यानंतर बघा, कोणाचा नंबर आहे? आराध्या. प्रश्न क्रमांक 3. आराध्या घे. आपल्याला आकृती पाहून पण सांगता येते. थांबतो आराध्या. हा, कोणता आहे? बी. बरोबर आहे का रे? पुसून टाकते. बरोबर आहे का बी? बी बरोबर आहे का? ते पुस ना, पूर्णच पुस. आराध्यानी पुसून टाकते. आता इथं बघा, तुम्हाला एक लक्षात येईल. सांगा बरं, हे कशातील प्रतिमा आहे रे? हे बघा, ही आणि ही पाण्यातील प्रतिमा आहेत. मग ही सुद्धा पाण्यातील प्रतिमा असायला पाहिजे. व्हेरी गुड. पाण्यातील प्रतिमा आहे ती. चला, त्यानंतर कोण आहे? नैना. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 काय येते? डी. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? कोण नाही म्हणत आहे? ओम्या. का बरं नाही सांग मग ओम्या? हा, का बरं नाही? बरोबर आहे का? हे कशातील प्रतिमा आहे? ही प्रतिमा कशातील आहे सांगा बरं? पाण्यातीलच प्रतिमा आहे. बी. डी बरोबर आहे. हा, बरोबर आहे डी. चला, 5 नंबर कोणाचा आहे? नंबर अपूर्वा. हे तर बेटा, हे पण घे, ते पुसून टाक. 5 नंबर सांग कोणतं येते उत्तर? डी बरोबर येते. मला सांगा रे, यांनी राहू दे ना, राहू दे अपूर्वा. डी म्हणलं, याचं डी उत्तर. तर बघा, ए नंबरचं काऊन येऊ शकत नाही सांगा बरं? हा, हे टिंब आहे ना बाहेरच्या बाजूला आहे, हे आतमध्ये आहे. बी नंबरचं काऊन येऊ शकत नाही? हे चौकोन इथं दिलेलं आहे, पण हे आतमध्ये दिलेलं. आपल्याला कुठं पाहिजे? इथं बाहेरच्या साईड पाहिजे. आता सी नंबरचं काऊन येऊ शकत नाही सांगा बरं? चौकोन या साईडला आहेत, एवढं बारीक बघायचं आपल्याला. आणि डी नंबरचा चौकोन व्यवस्थित आहेत आणि टिंब पण आतमध्ये दिलेले आहे. कोणाचा नंबर आहे? अंशू. चल, प्रश्न क्रमांक 6 ते मोडून टाक. प्रश्न क्रमांक 6.
प्रश्न क्रमांक 6 अंशुनी डी ला मार्क केलेला आहे, बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? कसं बरोबर आहे सांगा मग? कसं बरोबर आहे? कसं बरोबर आहे? हा, इथून आपण जर काढलं तर हेच आकृती जुळेल. बाकीची आकृती जुळेल का आपल्या? नाही, कारण हे चौथ्या भागातील आकृती दिलेली आहेत. आणि इथं बघा, हे इकडे खाली दिलेलं आहे, खाली जुळणार का? हे वरच्या साईड दिलेलं आहे इथं, तर जुळणार का? हे पण नाही जुळणार, पण हे परफेक्ट जुळते. अंशून पण बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर अंश काय करतो बघूया आता. ते पुसून टाका आधी. सांग अंश कोणता आहे? हा, अंशनं बी ला टिक मार्क केली, बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो किंवा नाही? बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. आता ही कशातील प्रतिमा आहे सांगा बरं रे? कशातील प्रतिमा आहे ही? पाण्यातील, बरोबर आहे. चला त्यानंतर 8 नंबर. पटापट झाला. कोणाचा आहे 8 नंबर? हा, ओमचा आहे 8 नंबर. ओम बरोबर. सी बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. हे कशातील प्रतिमा असू शकते सांगा बरं? पाण्यातीलच असू शकते आहे. चला 9 नंबर कोणाचा आहे? 9 नंबर प्रश्न कोणासाठी? कपिलसाठी. कपिल सोडा पटकीन. ए बरोबर आहे का सांगा तुम्ही? ए बरोबर आहे. व्हेरी गुड बेटा. चला ह्याच्यानंतर चला पटापट या. भीषणला 10 नंबरचा प्रश्न. भीषणला 10 नंबरचा प्रश्न. भीषणनं बी केलेला आहे, तर बरोबर आहे का? ए नंबरचं का बरोबर नाही? मला सांगा का बरोबर नाही? मोडते. भीषणने बी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. हा गोल आपल्याला वरच्या साईड पाहिजे, इथं पाहिजे, तर इथं खालच्या साईड दिलेला आहे. तर बी मध्ये बरोबर दिलेला आहे. इथं 2 गोल दिलेले आहे, इथं पण वेगळंच दिलेले आहेत. आकृती पाहिल्या आपल्या लक्षात येते की इथं बी नंबरची आकृती तिथं बरोबर बसते. चला 11 नंबर. राजवीर साठी 11 नंबरचा प्रश्न आलेला आहे. हा, राजवीर का बरं ते आहे सांगा बरं? हा, ते कशातील प्रतिमा असू शकते रे? पाण्यातील प्रतिमा आहेत. पाण्यातील प्रतिमा आहेत. पहिल्या आकृतीची चौथ्या आकृतीशी संबंध आहेत आणि तिसरीशी संबंध आहेत आणि पाण्यातील आकृती आहेत. ते मोडून टाक राजवीर. आकृती पूर्ण करा. अशा प्रकारे आपल्याला हे आकृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर 12वा प्रश्न. चल की पटकीन. कोणाचा नंबर आहे आता? धनश्री परत नंबर. पटापट सोडायचं आपल्याला. कोणाचं बरोबर येते कोणाचं चुकते ते बघूया आपण. धनश्री आधी बघ. गोल करायच्या आधी संपूर्ण बघ. पूर्ण आकृत्या बघ कशा प्रकारे आहे ते, कशा प्रकारे येऊ शकते ते. कोणतं येऊ शकते, कशा प्रकारे येऊ शकते. ए बरोबर आहे का? दर्शन केलेले बरोबर आहे. हे कशातील प्रतिमा असू शकते रे? पाण्यातीलच असू शकते. पाण्यातीलच. मोड दे. चल धनश्रीनं बरोबर उत्तर दिलं या नंबरचं. चला 13 नंबरचा प्रश्न कोण सोडवते? कोणाचा नंबर आहे? ममता. 13 नंबरचा ममताला प्रश्न दिलेला आहेत. एक व्यक्ती दिलेला आहे. 13 नंबरचा प्रश्न ममतानी ए नंबरला केलेला आहे. बरोबर आहे का रे? हा, बरोबर आहे. 2 नंबरचं का बरोबर नाही सांगा? बी नंबरचं. हा, हे थोडस एकदम चिटकून दिलेलं आहे. इथं चिटकलेलं आहे का वर? नाही. हे का बरोबर नाही सांगा? तोंड हेकडं दिलेलं आहे. तोंड काय केलेलं आहे? हेकडं खाली केलेलं आहे. हे का बरोबर नाही सांगा? याचं तोंड
सरळच दिलेल्या आहेत. आपल्याला कशा प्रकारे पाहिजे असं थोडस राऊंड शेप, म्हणजे 1 नंबरचा बरोबर आहे. त्यानंतर नंबर पटकीन तयार राहा, रेडी. सराव करत आहोत आपण, रेडी. हा, पटकीन सांगता आलं पाहिजे. मोड ते आधी मोडून टाकते आराध्या. चला 14 नंबर कोणतं बरोबर आहे ते बघ. 14 नंबर बरोबर आहे, बरोबर आहे. 1 नंबरचं का बरोबर नाही? ए नंबरचं सांगा बरं का बरोबर नाही? राहू दे, मोडते. हा, ए नंबरचं का बरोबर नाही सांगा मला. काय उलट आहे? हा, हे भाग आपल्याला इथं पाहिजे होता, तर हा भाग आपला उलटा दिलेला आहे. बी नंबरचं बरोबरच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. 15 नंबर साठी चला पटकीन. 15 नंबर कोणाचा आहे? नैना. कोणतं येते? चला नैनानी 15 नंबरला. शिकाली मला, सॉरी. बरं, 1 नंबरचं का बरोबर येत नाही सांगा. हा, हे रेषा दिलेल्या जास्त दिलेलं आहे. हे पण नाही येत कारण आपल्याला अशा प्रकारे पाहिजे. हे पण नाही येत, मग हे डी नंबरचं बरोबर आहे. चला त्यानंतर कोण आहे? रेडी राहायचा. हे मोडून टाका ते. 16 नंबरचा प्रश्न अपूर्वासाठी. अपूर्वा लक्षपूर्वक बघायचा. अपूर्वानं डी नंबरला करेक्ट केलेला आहे. बरोबर आहे का रे? बरोबर आहे, बरोबर आहे ना? चालते. 17 नंबर चला कोण आहे? अंशूसाठी 17 नंबर ते मोडून टाक बेटा. बरोबर पाहायचं, थोडं लक्षपूर्वक पाहायचं आणि पटापट सोडवायचं. डी नंबरचं अंशूनं डी नंबरचं केलेलं आहे. मला सांगा बरोबर आहे का? का बरोबर आहे सांगा बरं. हे काऊन बरोबर नाही सांगा? 1 नंबरचं का बरोबर नाही? हा, ही रेष आहे, आपल्याला रेष कशी पाहिजे? अशी पाहिजे. हे काऊन नाही बरोबर? याच्यात 2 रेषा दिलेल्या आहेत. हे एकाच बाजूला दिले, पण आपल्या इथं एरोचे तोंड वेगवेगळ्या दिशेनं आहेत. तर मग कोणतं बरोबर आहे? डी बरोबर आहे. चला कोण आहे पटकीन? चल अंश ते मोडून टाक बेटा. पटपट झालं पाहिजे आपलं. 18 नंबरचा प्रश्न अंशानं सी ला करेक्ट केलेला आहे. बरोबर आहे का सी? नाही, चुकलं म्हणते. अंशा बरोबर बघ, अंशा बरोबर बघ, अंश बरोबर बघ. का चुकलं ते बघ झालं. अंशानं बी ला केलंय. बरोबर आहे का रे? बरोबर आहे. अंशा घाई करायची नाही, बरोबर पाहायचं. त्यानंतर बघा तुझं सी नंबरचं का चुकलं? का चुकलं सांग मला. कारण हा, हे जे आहे ना, हे वरच्या साईड आपल्याला टेकलेलं पाहिजे. ही रेस आहे ना कर्ववाली, ती टेकलेली पाहिजेत. याला टेकलेली आहे का? नाही, म्हणून हे सी चुकलं. त्याला बी बरोबर होतं. थोडं घाई नाही करायची. चलो 19 नंबर. 19 नंबर बघायचा, बघून करायचं. ओम ना बरोबर आहे का? बरोबर आहे. सी नंबरचं बरोबर आहे. ओमचं बरोबर आलेलं आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न कोणासाठी आहे? कपिल. 20 नंबरचा प्रश्न इजी दिलेला आहे. कपिलनं डी ला मार्क केलेला आहे. बरोबर आहे का? बरं सांगा रे, डी ला मार्क केलेला आहे. डी बरोबर आहे. आपल्याला यामध्ये काय काय म्हणजे आकृती पूर्ण करा. यामध्ये आपल्याला ती पाण्यातील प्रतिमा आहे की आरशातील प्रतिमा हे पाहायचं, किंवा सर्वच आकृत्या सारख्या असू शकतात, किंवा एक आणि 2 आकृती याचा संबंध असू शकतो, 3 आणि 4चा संबंध असू शकतो, 3 आणि 4चा संबंध असू शकतो. त्यानंतर 21
21 पुस्तकं बंद करायचे आहे सर्वांनी, पुस्तकं ओपन करायचे नाही, पुस्तकं बंद करून टाका. आपण प्रॅक्टिस करत आहोत, पुस्तकात बघायचं नाही, पुस्तकं बंद केले सर्वांनी, बरोबर आहे का? दिशेंचं बरोबर आहे, दिशेंचं बरोबर आहे. बी नंबरचं 21चं बी आलेलं आहे. त्यानंतर चला पटपट चला 22 नंबर, 22 नंबरचं राजवीर तुम्ही पण लक्ष द्या, कोणतं येते ते बरोबर आहे का सांगा. ही कशातील प्रतिमा असू शकते? पाण्यातील. चालते. बी नंबर बरोबर. 22 नंबरचं ए आलं, सॉरी. चला मोडून टाक. चला 23 साठी कोणाचा नंबर आहे आता? धनश्री. भीषण झालं का? धनश्री ना याला ए दिलेला आहे, बरोबर आहे का रे? बी काऊन बरोबर नाही सांगा बरं? बी काऊन बरोबर नाही? ए च बरोबर आहे ना आपलं, तर बी का चुकीचं आहे सांगा? हा, हे रेषा ज्या आहेत आपल्याला या साईड पाहिजे होत्या, तर त्या ह्या रेषा या साईड दिलेल्या आहेत. सी काऊन बरोबर नाही? सी च तर रेषाच वेगळे आहेत आणि डी च्या पण रेषा वेगळ्याच आहेत, कारण आपल्याला मधातून रेषा पाहिजे होत्या. चला कोण आहे? ममतासाठी प्रश्न क्रमांक 24. बारकाईने लक्ष द्यायचा, बरोबर आहे का ममता? बरोबर आहे का? बाकीच्यांनी बघा. हा बरोबर आहे, सी नंबरचं 24चं सी आहे. चला याच्यानंतर 25 नंबरचा पटकीन घ्या, वेळ नका लावू. 25 नंबरचा बरोबर आहे का रे? सी बरोबर आहे. हा पुसून टाक. चला 26 नंबरचा नैना. नैनानं 26 नंबरला बी दिलेला आहे. नैना बरोबर आहे? बरोबर आहे का नैना? बरोबर आहे का? बरोबर आहे का बी? बरोबर आहे. चला 27 नंबरचा प्रश्न. 27 नंबरचा प्रश्न अपूर्वा डी दिलेला आहे, बरोबर आहे का? बघा रे पटापट बघा. बरोबर आहे, अपूर्वाचं पण बरोबर आलेलं आहे. त्यानंतर चला 28 नंबर. हे आपल्याला 60 प्रश्न सोडवायचे आहेत. मालिका पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, याच्यावर 60 प्रश्न सोडवायचे आहेत. 28 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. बारकाईनं बघायचं, सोडवताना बारकाईनं बघायचं कुठलं काय आहे, कसं आहे ते, कोणत्या नंबरचं येईल ते. 28 नंबरचा प्रश्न डी नंबरचं बरोबर आहे का रे? कशातील प्रतिमा आहे रे? पाण्यातील. पाण्यातच आपल्याला उरपाटी दिसू शकते. याचा संबंध बघा एक आणि, चला डी बरोबर आहे तुझं. चला याच्यानंतर अंशला 29 नंबरचा प्रश्न. अंशला 29 नंबरचा प्रश्न बी बरोबर आहे का रे? बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे का? चल 30 नंबरचा प्रश्न होम साठी. 30 नंबरचा माझ्याकडे द्यायचे नाही केच पेन, हे तुमच्या म्हणजे विद्यार्थ्याकडे द्यायचा, ज्याचा नंबर आहे त्याच्याकडे द्यायचे. चल ओम पटकीन सांग, पाण्यातील प्रतिमा की आरशातील प्रतिमा? पाण्यातील प्रतिमा आहे. बघा कुठलं येते तिथं, कुठली मॅच होते ते बघा. पाण्यातील प्रतिमा बरोबर आहे का रे? सी हो नाही म्हणत जाणं, मोड ओम ते. आणि मला नाही द्यायचे केस पेन, माझ्याजवळ नाही द्यायचे. चल पटपट पटपट. 31 नंबरचा प्रश्न लगेच झालं पाहिजे आपला, जास्त वेळ नाही गेला पाहिजे. 31 नंबरचा प्रश्न डी. तुम्ही सांगा रे पटकीन, बरोबर आहे का ते? 31 नंबरचा डी आहे, बरोबर आहे? हो सर. चला हा 32 नंबरचा प्रश्न कोणाला? भीषणला. 32 नंबरचा प्रश्न 32 नंबरचा प्रश्न भीषणसाठी आलेला आहे.
बिशननं 32 नंबरचा प्रश्न ए दिलेला आहे, बरोबर आहे का? नाही. बिशन बारकाईनं बघ, बारकाईनं बघ. बरोबर आहे का? हा, आता इकडे लक्ष द्या. हे बघा, आता इथं काय केलं रे त्यांनी, या या एक चौकोन मध्ये किती स्टार दिला? इथं किती दिले? इथं किती दिले? 3 दिले. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला किती पाहिजे असते? 4 पाहिजे असते, पण याच्यात 4 दिले, याच्यात 4 दिले, याच्यात 4 दिले. डी नंबर तर कटला, कारण 3 आहे. पण ही जी रेष ही तिथं थोडीशी अशी बारकाईने पाहिजे होती, है ना? याच्यात दिसते का अशी रेष? हा पण चुकला आपला. याच्यात दिसते का? नाही, हा पण चुकला, बारीक रेष दिसत नाही इथं, आणि इथं थोडीशी बारीक रेष दिसते, म्हणून सी बरोबर आहे. इथं आपल्याला 4 स्टार येतील. 1 2 3 4. समजलं हे? हा, 33 नंबरचा प्रश्न कोणासाठी आहे? राजवीर. 33 नंबरचा प्रश्न राजवीर साठी आहे. सांग राजवीर. थांब 2 मिनिटं थांब, त्याला वर थोडस. हा हा, सांग कुठला आहे? बरोबर आहे का रे? डायरेक्ट अशी रेषच पाडायची आहेत. आकृती पूर्ण कर. आकृतीमध्ये रेष काढून दाखव तशी. त्याच आकृतीमध्येच डायरेक्ट आपल्याला अशी रेष काढायची आहेत, आणि अशी रेष ए मध्येच आहे. बी मध्ये आडवी दिलेली आहेत, इथं पण नाही, इथं तर काहीच नाही. चल मोड दे पटकीन. चल याच्यानंतर केस पेन माझ्याकडे नाही द्यायची, हा, ज्याचा नंबर आहे त्याच्याकडे द्यायची. धनश्रीचा नंबर आहे 34 नंबरचा प्रश्न धनश्रीसाठी. पटापट घ्या. 34 नंबरचा प्रश्न धनश्रीसाठी. धनश्रीनं 34 नंबरचा प्रश्न आपला सी दिलाय. बरोबर आहे का? सांगायचं पटकी तुम्ही. बारकाई निरीक्षण करा. बरोबर आहे सी. धनश्री व्हेरी गुड. चल त्याचा नंतर पटापट चला, आपल्याला वेळ नाही. 35 नंबरचा प्रश्न. 35 नंबरचा प्रश्न ममता. बारकाईने निरीक्षण करायचं आणि मग सोडवायचं. पाण्यातील प्रतिमा असेल किंवा आरशातील प्रतिमा असेल, कोणत्या आकृतीचा कोणत्या आकृतीशी संबंध असेल हे सुद्धा आपल्याला बारकाईनं बघायचं आहे. कोणत्या आकृतीचा कोणत्या आकृतीशी संबंध आहे हे आपल्याला बारकाईनं बघायचं आहे. बघा, सुरुवातीला ममतानी डी नंबरला टिक केलं होतं, पण नंतर तिच्या लक्षात आलं डी नंबर त्यामध्ये रेष काही पूर्ण दिलेली नाही आहेत. आणि मग कोणतं बरोबर आहे रे? बी नंबर. बरोबर आहे का बी नंबर? हा, चल बोर्ड चल दे समोर. चल दे. 36 नंबरचा प्रश्न आराध्यासाठी. आराध्या व्हेरी गुड. आता हे कशातील प्रतिमा आहे? पाण्यातीलच आहे प्रतिमा. इकडं 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 इकडं. बरोबर आहे. सोपाच प्रश्न होता. चला 37 नंबरचा प्रश्न. 37 नंबरचा प्रश्न सी नंबर. बरोबर आहे का रे? सी नंबर. सी नंबर बरोबर आहे. चला त्यानंतर बघा, हे आरशातील प्रतिमा आहे. थांब 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 थांब, ते वरचं मोड बेटा. सी नंबरचं मोड मला वर घेऊ द्यायला. 38 नंबरचा प्रश्न. हा बरोबर का रे? व्हेरी गुड. मोडून टाकते. चाल 39 नंबरचा प्रश्न. आता बघा इथं. हा बरोबर आहे का? सांगा रे. कसा बरोबर आहे सांगा मला आता ते. चला लक्ष द्या इकडं. बघा, आपण आहे ना हे रेषा काढून बघू आधी. अशा रेषा आहेत सरळ. 1 2 3 आणि इथं पण अशा रेषा दिलेल्या आहेत. आपण अशा रेषा काढल्यावर मग टिंबा आपल्या इथंच पाहिजेत. अलग लक्षात, कारण ह्या रेषा एकमेकाला मॅच झाल्या पाहिजेत. मग कुठे होते मॅच? असं कुठे येते? इथंच येते. इथं मॅच होते का रेषा? नाही. इथं पण नाही होत, इथं पण नाही होत. म्हणून सी नंबरचं बरोबर आहे. इथं टिंबाचं काही पण प्रश्न नाही. चल अंशा. अंशा किती नंबरचा? अंशला थांब 2 मिनिटं. 40 नंबरचा प्रश्न. अंशसाठी 40 नंबरचा प्रश्न सोडव अंश. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? का बरोबर आहे सांगा मला आता.
सगळ्या आकृत्या कशा आहेत? त्या सारख्या आहेत, म्हणजे चारही भागातील आकृत्या आपल्या सारख्याच आहेत, म्हणून ती आकृती आपली तिथं बसते. चल लवकर, चल लवकर. अंश नंतर कोण आहे? ओम. अंश मोडून टाक ओम्यामध्ये. चला हा, ओम्याने बी नंबरचं केलेलं आहे, बरोबर आहे का? कशातील प्रतिमा आहे रे ती? पाण्यातील प्रतिमा आहे ती. बोल, मोड दे. हा, 42 नंबरचा प्रश्न. चला पटपट पटपट. इथंच थांबा तुम्ही, सर्वांनी इथंच थांबा लाईन ना. मुलं पण इथंच थांबतील. आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. 42 नंबरचा प्रश्न. सी नंबरचं बरोबर आहे का सांगा फक्त. बरोबर आहे का? चुकलं म्हणते. चुकलं तर कसं चुकलं सांगा. ते राहू दे ना, तू सी ला केलं राव. सांगा कोण म्हणते चुकलं? ममता. का चुकलं सांग ते. का चुकलं? ममता, आपल्याला याच्यामध्ये पाण्यातील प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा बघायच्या आहेत. याच्यात आरशातील प्रतिमा आहे, तर कोणतं बरोबर येईल सांग. याचा संबंध या साईड रेष कोणत्या नंबरचा आहे रे? हा, ममताने सांगितलं. दाखव ममता. बघा प्रश्न किती मस्त प्रश्न आहे हा. इथं आपल्याला संबंध लावता येत नाही आहेत. की 4 आकृत्या दिलेल्या आहेत. इथं अशा प्रकारे, इथं असं. 42 नंबरचा प्रश्न. 42 नंबरचा प्रश्न आहे. तर हा, तर ममता म्हणत आहे, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या इकडं. तर हे आपण जोडल्यावर असं होणार नाही का? आरशातील प्रतिमा अशी होणार नाही का ही? पण हे आणि हे याचा संबंध, मग हे असं जोडल्यावर असं होते. कोणत्या नंबरचं बरोबर आहे? सी नंबरचं बरोबर आहे. असं इथं आहे ना. चला चला, 43 नंबर कोणाचा आहे? 43 नंबर. 42 झाला, 43 नंबरचं सांगा. चला पटकीन. 43 नंबर. हा, अरे ते हा, 43 नंबर बरोबर आहे. सी दिलाय नाही, बरोबर आहे का रे? कारण इथं आपल्याला त्याच्यात प्रश्न आकृतीमध्ये काढून दाखव रेष. प्रश्न आकृतीमध्ये पण रेष काढून दाखव. हा, अशा प्रकारची आकृती कुठे आहे? फक्त सी मध्येच आहे. चला 44 नंबर. 44 नंबर राजवीर, ते मोडून टाका ते बेटा. हा, ते पण मोड. चला पटपट घ्या. 44 नंबर. एवढा वेळ नाही आपल्याकडे. राजवीर ना, बरोबर आहे का रे? बरोबर आहे. 44चं ए. बरं, हे बी नंबरचं का बरोबर नाही सांगा बरं. हा, इथं 2 रेषा दिलेल्या आहेत, हे का बरोबर नाहीत? हा, आपल्याला अशा साईड पाहिजे होते, हे उपट दिलेले आहेत, हे पण बरोबर नाहीत. तर 1 नंबरचा बरोबर आहे. चला 45 नंबर, ते मोड. धनश्री 45 नंबर. 45 नंबर धनश्री. आपण आकृती पूर्ण करा पाहतो. यामध्ये पाण्यातील प्रतिमा किंवा आरशातील प्रतिमा असतात, किंवा सर्व आकृत्या सारख्या असतात, किंवा पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृती संबंध असतो, तिसऱ्याचा चौथ्याशी, किंवा पहिल्याचा तिसऱ्याशी, किंवा दुसऱ्याचा चौथ्याशी, अशा प्रकारचे संबंध असतात. हा, काय रे? बरोबर आहे गाडी? बरोबर आहे म्हणते. चला मग मोड. चल 46 नंबरचा. 46 नंबर. 15 प्रश्न राहिलेले आहेत आपले. पट्टपट्ट बघा. बरोबर आहे का रे? व्हेरी गुड. मोडते. हो, मोडते. चला 47 नंबरचा प्रश्न आराध्यासाठी.
बघायचं आणि निरीक्षण करायचं बारकाईनं. प्रत्येक आकृतीचा संबंध बघायचा. प्रत्येक आकृतीचा संबंध बघायचा. बरोबर आहे. चला 48 नंबर नैना. 48 नंबर नैन्यासाठी टी नंबर बरोबर आहे का 48च? बरोबर आहे. म्हणजे ही आकृती आणि ही आकृती सारखी आहेत. म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे ती. चला 49 नंबर स्पीडनं. बरोबर आहे का? तुम्ही लक्ष द्यायचं बाकीच्याने. सांगा बरोबर आहे. पूर्वानं केलेलं बरोबर आहे बी नंबरचं. चला त्यानंतर 50चा प्रश्न. 10 प्रश्न राहिले फक्त. 50वा प्रश्न बरोबर आहे का रे? चुकलं. का चुकलं सांगा आता. एक जण या समोर. थांब रे, तू थांब तिथंच बेटा. अंशुनं ए नंबरचं दिलं. का चुकलं ते सांगा. जण सांग. कपिल का चुकलं ते सांगा. का चुकलं? हा, तिथं गोल आहे तर तिथं गोल पाहिजे. तिथं गोल आहे तर तिथं गोल सुद्धा पाहिजे. मग कोणत्या ह्याच्यात आहे तसं? मग कोणतं बरोबर आहे? आहे ना बी सांगितलं. ममता सांग. ममता बी. कसं काय रे ते बघा बरं. का बरं असं येते ते बघा बरं. हा 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 एक्स आहे ते. बरोबर आहे. चला बी नंबरचं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं वर प्लस प्लसचं चिन्ह आहे, इथं मल्टिपलचं चिन्ह आहे, त्याच्यात सुद्धा मल्टिपलचं चिन्ह आहेत आणि 4 टिंब आहेत. 51 नंबरचं अंशसाठी 51 नंबर. अंशने 51 नंबरचं डी नंबर सांगितलं. बरोबर आहे का? हो म्हणा ना, आवाज नाही. थकले का? 51 प्रश्न झाले तर फक्त 5-7 राहिले प्रश्न. आपल्याला अशीच प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपलं लक्ष आणि आपलं प्रॅक्टिस जास्त, सराव जास्त होईल. ते मोडून टाक. मोड आधी. हा चला 52 नंबर. आवाज कमी करायचा. प्रश्नाकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. सर्वांनी लक्ष द्यायचं. ओम आहे ना? आता मला सांगा बरोबर आहे का ओमचं? कोण नाही म्हणत आहे? बरोबर आहे. का बरोबर आहे रे? हा हा. आता इथं संबंध कसा दिलेला आहे माहित आहे का? म्हणजे हे पाण्यातीलच प्रतिमा आहे. बघा इकडे लक्ष द्या. ओमने हे दिलेलं बरोबर आहे. आता बघा इथं ही आकृती म्हणजे 1, 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर. ही आकृती आणि ही आकृती एकमेकांची पाण्यातील प्रतिमा आहेत. मग ही पण तसंच असणार. मग इथं गोल आहे तर इथं आपल्या रेषा पण मोजाव्या लागतात किती आहे इथं. बघा असं जोडले मी. समजा किती रेषा झाल्या रे? 1, 2, 3, 4. 4 रेषा कुठे आहेत? 1, 2, 3, 4 आणि अशी एक उभी रेषा आहेत. आता बघा इथं 4 आहे. या ठिकाणी सारखं दिसते पण इथं रेषा दिसते का तेवढ्या 4? 1, 2, 3, 4, 5 रेषा दिलेल्या आहेत. आकृती पण सारखीच आहे पण किती रेषा दिलेल्या त्याच्यात? सी मध्ये 5. म्हणून ते नाही. म्हणून ए नंबरचं आपलं बरोबर आहे. चला पटकिन 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 पटकिन. कोणाचा नंबर आहे आता? किती नंबर चालू आहे? 53 नंबर चालू आहे. थांब 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 वर घेऊ दे. हा 53 नंबर बरोबर का रे? बरोबर. चल मोडून टाकते. चला याच्यानंतर 54 नंबर. 54 नंबर. 54 नंबर सोपच आहे. बरोबर. बरोबर. चला ए नंबर. 55 नंबर कोण आहे? 55 नंबर साठी 55 नंबर. 55 नंबर राजवीर. बाकीच्या साईड लावा. राजवीर थांबा थांबा उभे राहा. 55 नंबरचा डी आहे. चला 56 नंबर. 56 नंबर असं असं असं. बरोबर की चुकला? बरोबर की चुकलं सांगा.
बरोबर की चुकलं सांगा ना, का चुकलं? आता यांनी काय केलेलं माहित आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही आकृती अशी फिरवत आणलेली आहेत. काय आणलेली आहेत? फिरवत आणलेली आहेत. बघ रे धनश्री, बघा ही आकृती होती, तिला असं केलं, मग असं केलं, मग आता कशी येईल ही आकृती? ही आकृती कशी येईल? आता हे वर जाईल ना इकडं, असं है ना, हे वर जाईल आणि हे आपण असंच काढू, अशा प्रकारे येईल ती. तर कुठं आहे ती? ए नंबरला. इथं पण आहे, पण इथं या साईड हे दिलेलं आहे, आपल्याला या साईड पाहिजे असं. आलं लक्षात? मग ए नंबरचं बरोबर आहे. इथं आकृत्या फिरवलेल्या आहेत. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने घटिवत, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्याला काय म्हणतात? घटिवत म्हणतात. आणि विरुद्ध दिशेने प्रतिघटिवत. कोणाचा नंबर आहे? चला 57 नंबर. 3 प्रश्न राहिलेले आहेत. 57 नंबर ममतासाठी आलेले आहेत. इथं पण आकृत्या फिरवलेल्या आहेत, ते बरोबर बघा. पण इथं फिरवताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने प्रतिघटिवत दिशेने फिरवलेल्या आहेत. घे पटकीन. 3 प्रश्न राहिले, मग आपण हा सराव इथं थांबून देऊया. आकृती पूर्ण करा. बरोबर आलं का रे? इथून सुरुवात केली त्यांनी. कुठून सुरुवात केली? आता घड्याळाच्या काटे इथून, मग असं केलं, वर केलं, मग कोण्या साईड पाहिजे? या साईड पाहिजे. बरोबर आहे. सी नंबरचं बरोबर आहे मोड. आता कोणाचा नंबर आहे? 58 नंबर. 58 नंबर. 58 नंबर. पट 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 पट. आराध्या बरोबर आहे का? सांगा पटकीन रे. बरोबर आहे, आराध्याचं बरोबर आहे. चला 59 नंबर कोणाचा नंबर आहे? नाही ना, मोडून काढ बेटा ते. बाकीच्या साईडला उभे राहा. 59 नंबर कोणता आहे? नाही ना, 59 नंबर. ही आरशातील प्रतिमा आहे. ही कशातील प्रतिमा आहे? आरशातील प्रतिमा आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? थकले का? थकल्यासारखे काय करता? घे सोड बेटा. 60 नंबरचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस 60 नंबरच्या प्रश्नाची झालेल्या आहे. 60 नंबरचं अपूर्वानं बी नंबरला दिलेलं आहे. बरोबर आहे का? सांगा. आहे का? ए नंबरचं काऊन चूक आहे सांगा रे? ए नंबरचं काऊन चूक आहे? हा, हे जे हे ॲरो दिलेलं आहे ते खाली दिलेले आहेत. हे सीन मध्ये पण ॲरो इथं वर दिलेले आहेत. इथं पण इथं या साईड चुकीचा ॲरो दिलेत. आपल्याला सर्व ॲरो एकाच साईड म्हणजे म्हणून बी नंबरचं बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आज आकृती पूर्ण करा हे घटक पाहिलेला आहेत नवोदयचा मानसिक क्षमता चाचणी म्हणला. प्रत्येक घटकावर आपल्याला याच्यावर 4 प्रश्न येतील 5 मार्कासाठी. समजलं? बघा एक बार पुन्हा सांगतो. आकृती पूर्ण करा. यामध्ये आकृती पूर्ण करा. यामध्ये अशा प्रकारे लक्ष द्या इकडे. चला आपण 60 प्रश्न सोडवलेले आहेत आणि अतिशय सोपे असतात. यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं असते बघा. ही आकृती 2 नंबर आकृती, 3 नंबर आकृती, 4 नंबर आकृती. कधी कधी या आकृतीचा या आकृती संबंध असतो, 2चा याचे संबंध असतो, किंवा याचा याच्याशी संबंध असतो, किंवा याचा याच्याशी, किंवा या आकृती सारखी ही आकृती असते, ही आकृती सारखी ही आकृती असते, किंवा सर्वच आकृत्या सारख्या असतात. ते एकमेकाचं पाण्यातील प्रतिबिंब असते किंवा आरशातील प्रतिबिंब असते. हे सर्व आपण बघितलेलं आहे. आकृती पूर्ण करा. समजलं सर्वांना? आणि याच्यावर सर्व आपण 60 प्रश्नोत्तर पाहिले. याच्यावर आपण परत सराव करायचा. एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. 60 पैकी 60 मार्क तुम्हाला भेटले पाहिजे सराव करताना. भेटेल? मोठ्याने बोला ना. चला मग.